पातेल्याने कसं दमात जमते आणि पेटून जातं सारखं टाकायला लागतं सारखं म्हणजे दमात अगदी असंच त्याला. आणि कसं पातेला पाहिजे आणि लाकडं सारखी लावली पाहिजे. कसं टाकू आधी पेटून देतात जेवढी आग लागते. या थंडीच्या दिवसामध्ये तशी होळी लावली जाते तशीच ही जी मटका पद्धती आहे पोपटी. पोपटी हा शब्द जरी मूळचा कोकणी असला तरी त्याचा उगम कुठून झाला काय झाला हे माहिती नाही. तर आता आमचे हे सासरेबुवा आहेत तर हे पातेरा आणून इथे जाळत आहेत. त्यांना विचारूया आपण काही प्रश्न. ही पोपटी कशी करतात, ह्या पोपटीचा उद्देश काय आहे, पोपटी नाव कोणी ठेवला याचं काय अद्याप शोध लागलेला नाही. पण हे बघा हे हे बघा पत्रा यांचं खूप कॉन्ट्रीब्युशन आहे. यांनी जास्तीत जास्त पत्रा जाळून यांना या मडक्याला खूप जाळायचे असते आणि अर्धा तास ठेवून ही पोपटी निर्माण केली जाते. हे रविदादा आहेत, हे फाटी जमा करायचं काम करत आहेत आणि होळी लावत आहेत. साईडनी होळी हा प्रकार जसा आहे तसंच हा पोपटीला सुद्धा होळी साईडने केली जाते. या पोपटीचा या कोकणामध्ये भरपूर आनंद घेतात. अनेक लोक थंडीच्या दिवसामध्ये पोपटी खूप चांगली लागते. पोपटीची चव ही एवढी चिकनपेक्षा सुद्धा त्याची चव खूप चांगली लागते. आतमध्ये मडका आहे. आता आमचे सासरेबुवांना मी प्रश्न विचारतोय ते पुढे जात आहेत. हे आपले रविदादा आहेत. तर ह्या रविदादांशी आपण संपर्क साधूयात. आमचे सासरेबुवा तिकडून कचरा जमा करून ह्याच्यावर टाकत आहेत. आणि आता रविदादा हाय. रविदादा, हा पोपटी हा शब्द कुठून आला? हा बहुधा अलिबाग साईडचा वर्ड आहे. आगरी लोकांची ही पहिल्यापासून खाण्याची आहे. नंतर ही बाकी कोकणामध्ये पसरलेली आहे. ओके, म्हणजे हा जो शब्द आहे तो आगरी लोकांचा, म्हणजे इकडे अलिबागवरून हा शब्द आलेला आहे, बरोबर? आणि ही रेसिपी पण तिकडचीच आहे, अलिबागचीच आहे. अच्छा, ओके. मग म्हणजे बाकी कोकणात हा पोपटी हा आता थंडीच्या दिवसात एक चालू झालाय खाद्यपदार्थ म्हणून चालू झालेले. आता आपण रविदादांशी संपर्क साधलेला आहे. तर रविदादांनी सांगितलेला हा पोपटी हा अलिबागवरून शब्द आलेला आहे आणि अलिबागवरून याचा लोक ह्या काही पद्धतीचा आता पुऱ्या कोकणात काम होईना पुऱ्या महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचा वापर करून चिकन शिजवलं जातं, चिकन तयार केलं जातं. आता दुसरा पॉईंट आहे. तर आता ही पोपटी तयार झाल्यावर आपण ती कशी तयार होते या अद्याप आपण पाहिलेलं नाही. तर या पद्धतीचं हे जीवन आहे. ह्या लोक आनंद घेत असतात. आज या पोपटी पूर्णपणे ह्या आगीद्वारे तयार केली जाते. काही वरती आपण काही फाटी काटे वरती टाकलेले आहेत. आता जो काटे खैराचे किंवा अनेक पद्धतीचे टाकल्याने त्याला म्हणजे त्याला टाईम जास्त लागतो आणि चांगलं होतं. हे बघ, हे परत गवत टाकलेले आहेत. आमचे बाबा यांनी आता ह्यांच्याशी संपर्क साधूया आपण. त्यांना आपण प्रश्न विचारूया की आपण कधी पोपटी पाहिले का बनवताना? ह्यांनी पहिल्यांदा बनवलेले आहे. तर हे पहिल्यांदा आनंद घेत आहेत. तर यांचा मुलगा विवेक यांनीसुद्धा पोपटीचा आनंद घेतलेला आहे. आणि हे बाबांनी आम्हीसुद्धा आनंद घेतो आहे. ह्यांनासुद्धा माहिती आहे. हे शेतकरी आहेत आणि हे शेतामध्ये हा खूप लांब आहे. याच्यामध्ये मूग मटकी चवली केली जाते
आणि हा शेत खूप हे बघा, हे पुरं तुम्हाला मी गाव दाखवत आहे. गाव आणि हे घर आहे तिथे, आणि इथे आम्ही लाईटीची व्यवस्था केली. आणि हे घर आहे तिथे, आणि इथे ह्या शेतामध्ये हे आम्ही ह्या पोपटीचा आनंद घेतोय. हे बघा. हां, आता बाबांना आम्ही काही प्रश्न विचारतोय. हे पोपटी जशी तयार केलेली आहे, यामध्ये काय काय आपण टाकलेलं आहे बाबा? याच्यामध्ये आता रवीला विचारा, सांगा सगळं बरोबर. तुम्ही सांगा. 10 अंडी, अजून अंडी, हां, पावट्याच्या शेंगा, आणि चिकन, अजून आणि भांबरूट, अजून आणखी लिंबामध्ये ते मिक्स चिकन करायचे लिंबू लावून. ओके, म्हणजे लिंबू लावून अर्धा पाऊण ते 1 तास वगैरे लावून मिक्स मसाला वगैरे एकत्र करून ते अर्धा पाऊण तास ठेवायचं, असं बाबांचं म्हणणं आहे. मग त्याच्यानंतर आपण हे चिकन आहे, हे चिकन हे करून अशी होली टाईप असं चालू करायचं. आता आपण संपर्क साधूया. हा एक चिमुकला आला आहे. चला कार्तिक, कमॉन. हा, आता एक बाबू आलाय, त्याला वाटला होली आहे, तर आता हा होळी, तो घाबरतोय आणि त्याला वाटला ही होळी निर्माण झालेली आहे आणि तो पळतोय. बाबू हे काय आहे? काय आहे हे? काय आहे? तर त्याला माहिती नाही हा पोपटी वगैरे काय आहे, तर तो म्हणतोय होळी आहे. तर बघा, तो पळतोय आणि आपण त्याची व्हिडिओ तयार करतोय. हे बघा, एक माजरू आलेला आहे या पोपटीचा स्वाद घेण्यासाठी, आणि ही 30 मिनिटे ही पोपटी लावून, पूर्ण आगीमध्ये लावून, थोडा वेल देऊन, शेवटचं जे 10 मिनिटे असतात ते शेवटी त्याला फक्त जास्त आग करायची नाही, नॉर्मल आगमध्ये ठेवायचं, जेणेकरून त्याचं जे प्रोसेस असते ती व्यवस्थितरित्या होते.